मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी घेऊन आलेला आहोत। सर्वात मोठी बातमी ही आहे की फार्मर आयडी कार्ड जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला 15,000 रुपयाचे अनुदान मिळणार आहे। काय आहे संपूर्ण बातमी हे आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आढावा, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की शेतकरी मित्रांनो, हे तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे। तुमच्याजवळ किसान कार्ड किंवा फार्मर आयडी असेल तर शेतकऱ्यांना थेट 15,000 रुपये मिळणार आहे। तुमच्या खात्यात तुमचे नाव कसे चेक करायचे आहे संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढले आहे किंवा काढण्यासाठी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी केंद्र शासनाच्या कृषी विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। या कार्डवर शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचा रोख लाभ मिळणार असून त्यासोबतच 10 नवीन योजनांच्या सुविधांचा लाभ मोफत दिला जाणार आहे। फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय, तर नेमकं फार्मर आयडी कार्ड म्हणजे केवळ एक ओळखपत्र नसून ती प्रत्येक शेतकऱ्याची डिजिटल शेतकरी ओळख आहे। हे कार्ड केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग आहे। या कार्ड मध्ये तुमचा आधार क्रमांक, 712 उतारा, 8 उतारा, बँक खाते आणि तुम्ही घेतलेले पीक यासह शेती संबंधीची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात नोंदवली असते। याचा जर फायदा तुम्ही बघत असाल तर यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वारंवार कागदपत्रे जमा करण्याची गरज पडत नाही। एका क्लिकवर तुमची सर्व माहिती सरकारला उपलब्ध होते। त्याच्यामुळे सरकारला पैसे जमा असणे करो किंवा कोणत्या पण योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची गोष्ट असो, ती एका क्लिकवर जमा केली जाते। फार्मर आयडी कार्डवर 15,000 रुपयाचा लाभ कसा मिळणार हा संभ्रम असेल तर केंद्र सरकारने फार्मर आयडी कार्ड धारकांना 15,000 रुपयाची रोख लाभ देण्याचा निर्णय घेतला असून ही रक्कम खालील योजनांमधून एकत्र जमा होणार। आता यामध्ये बघा, घटक 1 योजना आणि मिळणारी रक्कम। तर घटक 1 मध्ये जर बघितलं तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच की PM किसान योजना जी आहे त्यानुसार तुम्हाला 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये मिळणार आहे। त्यानंतर घटक 2 जर बघितलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी राज्यापासून आणि राज्य सरकार याला चालवते त्याचे पण 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये तुम्हाला मिळणार। तसं घटक 3 मध्ये फार्मर आयडी कार्ड विशेष बोनस म्हणजेच की 3,000 रुपये विशेष प्रोत्साहन म्हणून तुम्हाला म्हणजेच की शेतकऱ्याला मिळणार आहे। आता एकूण लाभ जर हा बघितला तर 15,000 रुपये हा एकूण लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। म्हणजेच की सर्वात मोठा मुद्दा हे आहे की तुम्हाला किसान कार्ड तुमच्याजवळ असणे म्हणजेच की फार्मर आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। PM किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने फार्मर आयडी कार्डची मागणी अनिवार्य केली आहे। जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असूनही पैसे येण्यात अडचण येऊ शकते। फार्मर आयडी कार्डमुळे मिळणाऱ्या 10 मोठ्या सुविधा, यामध्ये 15,000 रुपयाचे रोख लाभाव्यतिरिक्त हे कार्ड शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे कष्ट आणि नुकसान कमी करून फायदा कित्येक पटीने वाढवणाऱ्या खालील 10 महत्त्वाची योजना सुविधाचा लाभ देतो। त्यामध्ये तुम्हाला हवामानाचा अचूक अंदाज, तुमच्या शेतीच्या गावाच्या अगदी जवळचा पाऊस, वेगाचा पाऊस, वाऱ्याचा पाऊस, तापमान याचा अचूक अंदाज मोबाईलवर संदेशद्वारे मिळणार। उदाहरणार्थ तुम्हाला पेरणी करायची असेल, फवारणी असेल, कापणीचं नियोजन सोपे होईल। त्यामुळे तुम्हाला लगेच हवामानाचा अचूक अंदाज लवकरात लवकर तुमच्या मोबाईल पर्यंत मिळून जाईल। यामध्ये मृदा आरोग्य पत्रिका म्हणजेच की सॉइल हेल्थ कार्ड, माती परीक्षण करण्यासाठी माती घेऊन जाण्याची गरज नाही। तुमच्या जमिनीचा पोत, कोणत्या खताची गरज आहे याची माहिती मोबाईलवर मोफत मिळेल। थेट लाभ हस्तांतर म्हणजेच की तुम्हाला काही झंझट न घेता DBT द्वारे तुम्हाला खत सबसिडी, ट्रॅक्टर अनुदान किंवा पीक विमा यासारख्या सर्व योजनांचे पैसे कोणत्याही एजंट शिवाय सुरक्षितपणे आणि थेट तुमच्या खात्यात जमा होईल। सुलभ पीक विमा प्रक्रिया, पिकाची माहिती आयडीवर नोंदवलेली असल्याने पंतप्रधान फसल विमा योजना आणि नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वारंवार पंचनामे किंवा पडताळणी करण्याची गरज पण कमी होईल। तुमचा बाजारभावाची माहिती पण तुम्हाला मिळणार, जे की ई-नाम म्हणून असते। तुमच्या मालाला आजचा ताजा भाव काय आहे, उद्याचा अंदाज काय असू शकतो याची अचूक माहिती मोबाईलवर मिळणार। कृषी तंत्राचा मोफत सल्ला मिळणार। शेतीत रोग, कीड किंवा कोणती फवारणी करावी यासारख्या प्रश्नासाठी कृषी तज्ञाचा सल्ला आयडीद्वारे तुम्ही मोफत उपलब्ध करून घेऊ शकता। बियाणे आणि खताची उपलब्धता, तुमच्या परिसरातील सरकारी केंद्रावर दर्जेदार बियाणे आणि खते कधी उपलब्ध होईल याची अचूक माहिती सुद्धा यामुळे तुम्हाला मिळू शकते। सुलभ कर्ज योजना, पीक कर्ज आणि इतर कृषी कर्ज घेण्यासाठी कागदपत्राची प्रक्रिया सुलभ होईल, कारण तुमच्या आर्थिक पत म्हणजेच की क्रेडिट हिस्ट्री आणि जमिनीची माहिती बँकेला सहज उपलब्ध होईल। सर्व सरकारी योजनांसाठी एकच ओळख, भविष्यात कोणत्याही योजनासाठी अनेक कागदपत्रे देण्याची गरज नाही। फार्मर आयडी कार्ड ही
एकमेव ओळख म्हणून स्वीकारली जाईल, जेणेकरून तुम्हाला फार्मर आयडी कार्ड हे करणे आणि बनवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। फार्मर आयडी कार्ड न काढलेल्या शेतकऱ्यांना काय करावे, तर ज्या शेतकऱ्यांनी अजून सुद्धा फार्मर आयडी कार्ड अर्ज केला नाही त्यांनी तातडीने अर्ज करून घ्यावा। अनेक योजनांसाठी हे कार्ड आता अनिवार्य होत आहे। ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे पण कार्ड मिळाले नाही त्याच्यासाठी लवकरात लवकर आपण कार्डवर संपूर्ण प्रयत्नशील व्हिडिओ बनवू। तरी तुम्ही जर व्हिडिओला पाहायची इच्छा असेल तर तुम्ही चॅनलला लवकर सबस्क्राइब करा आणि जर फार्मर आयडी कार्ड तुम्ही काढला असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा।